नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। हनुमानाची उपासना कशी करावी? हनुमानाची उपासना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने श्री हनुमंताचा जप, पूजन आणि स्मरण करणे। हनुमानजी अत्यंत बलाढ्य, भक्तवत्सल आणि संकटमोचक देवता मानले जातात। त्यांच्या उपासनेने भीती, अडथळे, रोग, मानसिक तणाव, वाईट स्वप्ने आणि शत्रूंचा नाश होतो असे मानले जाते। हनुमानाची उपासना कशी करावी? पूर्णविराम। स्वच्छता आणि सात्विकता राखा। पहाटे लवकर उठून स्नान करा। शुद्ध आणि स्वच्छ वस्त्र धारण करा। मन, शांती व भक्तिभावाने उपासना करा। हनुमान मंदिराला भेट द्या जर शक्य असेल तर। विशेषतः मंगळवार आणि शनिवार हे हनुमानाचे दिवस मानले जातात। नारळ, शेंदूर, फुलं, गूळ, चणा, हार घेऊन जा। पूर्णविराम। घरात पूजा कशी करायची? एक स्वच्छ जागा निवडा। हनुमानजीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यासमोर दीप प्रज्वलित करा। शेंदूर लावा आणि फुलं अर्पण करा। पूर्णविराम। स्तोत्रे, मंत्र आणि पाठ। हनुमान चालीसा रोज किंवा निदान मंगळवार व शनिवारी वाचा। बजरंग बाण, संकटसमयी प्रभावी। हनुमानाष्टक किंवा सुंदरकांड, रामचरितमानसातील एक अध्याय वाचणे हे देखील शुभ मानले जाते। जप आणि ध्यान। ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करा 108 वेळा जपमाळेने। मनोपूर्वक ध्यान करा की हनुमान आपले रक्षण करत आहेत। पूर्णविराम। नैवेद्य अर्पण। गूळ आणि चणा, लाडू किंवा केळी अर्पण करा। प्रसाद स्वरूपात नंतर ग्रहण करा व इतरांनाही वाटा। व्रत, उपवास। मंगळवारी उपवास ठेवला जातो। केवळ फलाहार किंवा सात्विक अन्न घेणे। ब्रह्मचर्य पालन करण्याची परंपरा काही ठिकाणी आहे। विशेष टिप: हनुमान चिरंजीव देवता आहेत, म्हणजेच ते अजूनही या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत असा विश्वास आहे। त्यांच्या उपासनेत मनापासून भक्ती महत्त्वाची आहे, विधींपेक्षा श्रद्धा अधिक प्रभावी ठरते। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ।